मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवते शेवगा शेंग भाजी। त्यासाठी मी असे कट करून घेतलेत, वरची थोडी थोडी साल काढली आणि तांब्या भरून पाणी टाकून अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ असं टाकून 10 मिनिटं शिजवून घेतले। त्यासाठी लागणारं साहित्य हे मी पाणी घेतलंय, काळा मसाला घेतलाय, जिरं, राई आणि 2 चमचे खोबरं आणि कांदा काळा केलेला, 1 चमचा शेंगदाणे, थोडीशी हळद आपण आधी पण टाकलेली आहे, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा किचन किंग मसाला, फोडणीसाठी तेल। तर आता पाहूया रेसिपी। इथे मी 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 5-6 अद्रक पाकळी, अद्रक आणि लसूण असं घेऊन वाटण करून घेतले। गॅस चालू करून घेतलाय, कढई ठेवले। इकडे आपल्या आता शेंगा शिजल्यात, 10 मिनिटं शिजवलेत, अशा प्रकारे शिजवून घेतलेले आहेत शेंगा। तयार करूया फोडणी, दाखवते तुम्हाला। तर फोडणीसाठी तेल टाकून घेऊया। कढई गरम झालेली आहे, अंदाजे 2 चमचे तेल टाकते। हे ना अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया। तर जिरे मोहरी तडतडली, आपण हे केलेलं वाटण टाकून घेऊया। हळद 2 मिनिटं, हे पहा आता 2 मिनिटं मस्त फ्राय झाले। आपलं पाणी कमी झाले, आपण पाणी टाकून वाटण केलं ना। तर हे आपण खोबर, शेंगदाण्याचं कूट 2-2 चमचे घेतले, मिक्स करून घेते। काळा मसाला 1 चमचाभर काढून घेतलाय। हळद आपण हळद आधी टाकली, 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट आणि किचन किंग मसाला, हे सगळे मसाले छान फ्राय करून घेऊया। माझ्या पद्धतीने शेवगा शेंग भाजी करून पहा। हे पहा, तर छान फ्राय होऊ देऊया। मसाले खूप छान फ्राय झाले ना, भाजी छान लागते भाकरी बरोबर, भाताबरोबर। जे भांडं आहे ना, याला पण आपण थोडंसं पाणी टाकून धुवून घेऊया आणि ज्या शेंगात पाणी आहे ना, ते तेवढं आपण टाकूया। तुम्हाला जेवढी पाहिजे तशी तुम्ही करू शकता। मी रस्सा भाजी करते, खूप छान होते, माझ्या पद्धतीने बनवून पहा। हे पाणी गरमच आहे शेंगातलं, ह्या सगळ्या शेंगा टाकून घ्यायच्या। आणि जे मिक्सरचं भांडं आहे ना, ह्यातलं पण पाणी टाकून घेऊया। आता आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया, पाहूया 5 मिनिटांनी। 5 मिनिटं झालेलं आहे, आता आपण उघडून पाहूया आपली शेवगा शेंग भाजी झाली आहे का। वाव, खूप छान उकळली आहे आणि शिजली पण आहे। तर आता ना गॅस बंद करून घेऊया। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय।